त्यांचं ऑपरेशन झालं, 2 वेळा झाला. दुसऱ्यांदा करायची वेळ याकरता आली की कर्डिले साहेब घरी बसायलाच तयार नव्हते. त्या ठिकाणी जर त्यांनी अधिक आराम केला असता, कारण मणक्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर किमान 6-8 महिने तुम्ही बेडवरनं उठायचं नसतं. पण शेवटी त्यांच्यामधला जो नेता, त्यांच्यातला तो कार्यकर्ता, त्यांच्यातला तो जनतेचा माणूस हा त्यांना काही स्वस्त बसू देत नव्हता आणि म्हणून पुन्हा दुसरं ऑपरेशन करायची पाळी आली. आणि त्यातून एक प्रकारे जनतेची सेवा करता करता आपल्या शरीराचा ऱ्हास त्यांनी करून घेतला. आणि इतका मोठा पैलवान माणूस शरीरानेच नाही, मनाने देखील पैलवान होते, कधी हार मानत नव्हते. अनेक विपरीत परिस्थितीत त्यांना जावं लागलं. राजकारणामध्ये अनेक वेळा अनेक अडचणी येतात, राजकारणामध्ये अनेक वेळा राजकीय व्यवस्थेचं बळी जावं लागतं. तो सगळा काळ आम्ही त्यांचा जवळून बघितला. पण या कुठल्याही काळामध्ये ते कधी डगमगले नाही, त्यांनी कधी संघर्ष सोडला नाही, ते कोणाला नतमस्तक झाले नाही, तर नेहमी संघर्षशील अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि विशेषतः त्यांचा स्वभाव हा अतिशय मिश्किल होता. अगदी छोट्या छोट्या कोट्या करून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एक प्रकारे लोकांना प्रसन्न ठेवण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यामुळे अशा प्रकारचा हा एक नेता जो जनतेच्या मनावर राज्य करायचा, 6-6 वेळा निवडून येणं हे काही सोपी काम नाही आहे. अपक्ष देखील निवडून आले, भाजपकडनं तर आलेच आले, अजून कुठनं उभे राहिले तर आले. प्रचंड लोकांचं प्रेम होतं. त्या प्रेमापोटी जनतेमध्ये जनतेच्या मनावर अधिराज्य करायचं काम हे कर्डिले साहेबांनी इतके वर्ष केलं.